नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्मयोगीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मग आपला कंबाईनचा पेपर जो 4 जानेवारीला होणार आहे, त्यासाठी आपण हे कंबाईनचे जे अगोदरचे जे पेपर झालेले आहेत, तर त्याचं आपण काय बघतोय, अनालिसिस बघतोय. त्याच्या मागे काय लॉजिक असू शकतं, काय ट्रिक्स असू शकते आणि त्याचं तुमचे एक प्रकारे रिव्हिजन होऊ शकते. तर त्याचं आपण जे स्पष्टीकरण पण काय आहे बघतोय. याच्या अगोदर आपण इकॉनॉमिकचे व्हिडिओ टाकलेले आहे. इकॉनॉमिकचा 2024चा कंबाईन आणि 2023 कंबाईन पूर्व परीक्षा ग्रुप बी त्याचं आपण तुम्हाला स्पष्टीकरण आणि त्यामागचं लॉजिक टाकलेलं आहे. आजचा जो पेपर आहे बघा, हा आहे 8 ऑक्टोबर 2022. 2022 मध्ये दोन पेपर झाले होता. एक 26 फेब्रुवारी 2022 ला एक पेपर झाला होता आणि एक आता 8 ऑक्टोबर 2022 ला. तर आजच्या पेपरमध्ये आपण इकॉनॉमीचं पण स्पष्टीकरण बघणार आहे, लॉजिक पण बघणार आहे आणि सोबतच पॉलिटीचे 6 प्रश्न होते या 2022च्या पेपरमध्ये. पॉलिटीचं पण आपण काय बघणार आहे, स्पष्टीकरण बघणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ठीक आहे बघा, जो तुमचा इकॉनॉमीचा जो पहिला प्रश्न आहे, एकदम सिंपल लेवलला आणि एकदम लॉजिकल प्रश्न आहे. प्रश्न आलेला बघा कशावरती, तुमच्या राज्यामध्ये प्राथमिक कृषी पतसंस्था, म्हणजे हा जो टॉपिक आहे हा कशाच्या रिलेटेड तुमचा माहितीये का, सहकाराशी रिलेटेड आहे. 2000 तुम्ही आताचा पण 25-24 चा जो पेपर होईल 1 जून 2025 ला गटकचा, त्याच्यावरती पण सहकारावरती तुम्हाला दोन प्रश्न त्यांनी टाकलेला होता. प्रश्न काय बघा, 2020 अखेरीस महाराष्ट्र मार्च 2020 अखेरीस राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थांची संख्या सर्वाधिक होती. साधी गोष्ट आहे, महाराष्ट्राला काय म्हटलं जातं रे, सहकार केंद्र म्हटलं जातं. ओके, त्याचं उत्तर म्हणून काय राहील तुमचं महाराष्ट्र. कारण जो पहिला तुमचा सहकारी साखर कारखाना आहे तो पण कुठे झालेला बरं, प्रवरा नगर झालेला आहे. 2025च्या जर करंट अफेअर मध्ये जर तुम्ही बघितलं असेल, तर अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा होता त्यावेळेस सुद्धा त्यांनी याचाच उल्लेख केला की महाराष्ट्र हे काय बरं, सहकाराचं काय एक केंद्र आहे म्हणून. आणि शक्यतो ज्या वेळेस तुम्हाला गटबला प्रश्न विचारले जातात तर शक्यतो त्याचं उत्तर काय राहतं बरं, महाराष्ट्राचंच राहतं. तुम्हाला एकदम सिंपल लेवलला प्रश्न होता. प्रश्न क्रमांक तुमचा काय, उत्तर पर्याय क्रमांक तुमचा काय बरं, छान. पुढे जाऊ आपण बघा. 1993 मध्ये सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील निर्गुंतवणूक करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्याच्या अगोदर आपण जे व्हिडिओ टाकलेले त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे. तर पुन्हा एकदा सांगतो बघा, ज्यावेळेस आपण एलपीजी धोरण स्वीकारलं होतं आणि आपल्याला कुठे जायचं होतं बरं, एलपीजी धोरण नंतर खासगीकरणाकडे जायचं होतं. निर्गुंतवणूकचा अर्थच तो होता की तुमची जी सार्वजनिक सरकारच्या मालकीची जी प्रॉपर्टी असेल किंवा सरकारची मालकीची ज्या काही गोष्टी असतील त्या काय करणे बरं, खाजगी करणे. त्याला आपण एक ढोबळ मानाने त्याला काय आपण म्हणतो बरं, निर्गुंतवणूक म्हणतो. मग त्याच्यासाठी जी समिती नेमली होती बघा, समिती होती काय बरं, सी रंगराजन. ऑप्शन क्रमांक काय बरं, 3. जर पुढे जाऊन म्हणजे विचारलेला पण आहे लगेच नेक्स्ट 2023 ला प्रश्न होता की या समितीच्या शिफारशीनुसार 1996 ला निर्गुंतवणूक आयोग आला होता. त्यांचे अध्यक्ष होते बघा जी व्ही रामकृष्ण. ओके, तर याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर अनालिसिसची काय गरज आहे. कारण बघा, 22 ला त्यांनी समिती विचारली, 23 ला त्यांनी काय विचारला बरं, आयोग विचारला जी व्ही रामकृष्णाचा. असाच एक आयोग दुसरा निर्गुंतवणूक आयोग 2001 ला पण स्थापन झालेला आहे. त्यांचे पण अध्यक्ष तुम्हाला माहित पाहिजे, त्याचे अध्यक्ष होते आर एच पाटील. ओके, एकदम सिंपल लेवलला टॅकल होणारा प्रश्न होता, तुम्हाला पण माहित पाहिजे. समिती आणि आयोगामध्ये कन्फ्युजन नाही झालं पाहिजे, कारण यांनी दोन्ही पर्याय टाकलेले, जी व्ही रामकृष्ण पण टाकलेले आणि रंगराजन पण. इथे त्यांनी काय विचारले बरं, समिती विचारली 1993 ची, आयोग होता 1996 चा, 2001 ला पण आयोग होता आर एच पाटीलचा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. बघा, सन 2017-18 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक, त्याला आपण काय म्हणतो एफडीआय 23.6 या क्षेत्रात होती. बघा, 2022 चा प्रश्न आहे म्हणजे पेपर आहे आणि विचारला कधीची बरे, एफडीआय 2017-18 ची. आता अशा वेळेस तुम्हाला लॉजिक लावावंच लागणार आहे, कारण प्रत्येक वर्षाची आपण परकीय गुंतवणूक असेल किंवा प्रत्येक वर्षाचा तुमचा जीडीपीचा दर, प्रत्येक वर्षाचं काय बरं, कोणी भारतामध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली किंवा व्यापाराच्या बाबतीमध्ये, तर ह्या गोष्टी आपण प्रत्येक वर्षाच्या पाठ करू शकत नाही. आणि 17-18 एवढं काही पण असं आयडियल इयर नाही, जसं आपण 2011 म्हणू शकतो, कोविडचं 2020-21 म्हणू शकतो. 17-18 त्यांनी विचारलेलं आहे. बघा, याला काय होतं, पर्याय बघू आपण काय आहे. संप्रेषण सेवा आहे, वस्तू निर्माण क्षेत्र आहे, नंतर काय किरकोळ आणि काय बरं घाऊक व्यापार आहे, आणि काय बरं वित्तीय सेवा. तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे का, आपला जो एफडीआय प्राप्त होतो सर्वाधिक, तो कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक प्राप्त होतो, तर सेवा, सर्व्हिस सेक्टर मध्ये तुम्हाला काय होतं बरं, सगळ्यात एफडीआय प्राप्त होतो. हा पहिला तुम्हाला बेसिक रूल माहित पाहिला होता. म्हणून याच्यात जर तुम्ही सर्व्हिसेस बघितले तर बघा, इंग्लिश मध्ये इथे सर्व्हिसेस आणि इंग्लिश इथे सर्व्हिसेस आहे. तुमचा 2 आणि 3 नंबरचा ऑप्शन काय होतं, एलिमिनेट होतं. राहिला आता बघा, कम्युनिकेशन सर्व्हिसेस आणि कोणत्या बरं, फायनान्शियल सर्व्हिसेस. तर याचा जर विचार केला तुम्ही,
तर 17-18 काय विचारलेलं आहे तर तुम्हाला माहित पाहिजे बघा 2016ला आपल्याकडे काय झालं होतं रे नोटबंदी झाली होती. त्यानंतर जो तुमचावाला ऑनलाईन पेमेंट्स असतील किंवा इतर काही गोष्टी असतील तुमच्यावाल्या त्या काय झाल्या होत्या बरं मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या होत्या. त्या सर्व्हिसेस मोठ्या प्रमाणामध्ये काय झाल्या होत्या वाढल्या होत्या. म्हणून किंवा दूरसंचार सेवा असतील ते पण याच्यामध्ये मोठ्या म्हणजे ब्रॉडबँड सेवा असतील त्या पण याच्यानंतर 2016 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या होत्या. म्हणून याचं उत्तर काय असू शकतं बरं कम्युनिकेशन काय बरं सर्व्हिस. तुम्ही या लॉजिकने तिथे जाऊ शकता. बाकीच्या जर मराठी पर्यायांमध्ये जर बघितलं तर तुम्हाला संप्रेषण सेवा हेच माहित नसेल कारण इंग्लिशमध्ये कळतं तुम्हाला कम्युनिकेशन सेवा. तुम्ही मराठी ऑप्शन मध्ये जर गेला तर तुम्हाला हा ऑड मॅन आउट वाटतो. मॅन आउट म्हणजे या तिघांपेक्षा हा काहीतरी काय वाटतो बरं वेगळा वाटतो. तर हे लॉजिक तुम्हाला माहिती पाहिजे कारण प्रत्येक वर्षाची आपण एफडीआय करू शकत नाही पाठ. तर पहिल्यांदा आपण काय युज केला तर तुमचा अभ्यास युज केला बघा की सगळ्याधिक एफडीआय कोणत्या सेक्टरला आहे तर सर्व्हिस सेक्टरला आहे. म्हणून आपण दोन ऑप्शन एलिमिनेट केले. दोन आणि कोणता आला बरं तीन तुमचा आला. राहिला कोणता कम्युनिकेशन सर्व्हिसेस आणि कोणता राहिला बरं फायनान्शियल सर्व्हिसेस. हे इयर तुमचं 2016च्या नोटबंदीच्या रिलेटेड त्यानंतर आपले ऑनलाईन जे सर्व गोष्टी ते काय होत गेल्या बरं वाढत गेल्या. ब्रॉडबँडच्या सेवा तुमच्या वाढत गेल्या. म्हणून त्याचा उत्तर काय मारू आपण कम्युनिकेशन सर्व्हिसेस आणि हा मराठी पर्यायामध्ये तुम्हाला काय वाटतं ऑडमॅन आउट पण वाटतं. ठीक आहे. पुढचा ऑप्शन बघू आपण पुढचा प्रश्न बघू. बघा वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 21-22च्या अर्थसंकल्प 6 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या किती शहरी केंद्रांसाठी 2,217 कोटी प्रदान करण्यात आला. आता 22चा पेपर आहे अर्थसंकल्प विचारला कधीचा बरं 21-22चा. मी तुम्हाला आधीच्या पण लेक्चर मध्ये सांगत आलेलो आहे की ऍटलीस्ट तुमच्याकडे 3 वर्षाचे अर्थसंकल्प माहित पाहिजे. तुम्ही आता 2025चा पेपर देणार बघा 2025चा अर्थसंकल्प माहित पाहिजे 2024चा माहित पाहिजे आणि 2023चा पण करायला पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे फिक्स 2 प्रश्न इकॉनॉमीला येणार आहे. 3 अर्थसंकल्प करायला काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी 21-22चा विचारलेला आहे. तर हे डायरेक्ट पूर्ण वेळे फॅक्च्युअल आहे. असे प्रश्न तुम्ही जर सोडून दिले तरी पण चालतील स्किप केले तरी पण चालतील. पण तुम्हाला जर उत्तरापर्यंत जायचं असेल तर तुम्हाला प्रॉपर ते माहित पाहिजे कारण माहित नाही ना 32, 42, 52, 62 काय उत्तर असू शकतं. हा कोणी अर्थसंकल्पाचा अभ्यास करायला असेल त्याला 100% तुम्हाला उत्तर जमेल. अदरवाईज बाकीच्या पण काही युट्यूब वरती ट्रिक्स आहे आणि त्या ट्रिक्सचा पण काही जण वापर करतात. परंतु शक्यतो तिथे गेलं न गेलेलेच बरं. परंतु जर तसं गेलं तर तुमचा मिनिमम ऑप्शन कट करा तुमचा मॅक्सिमम ऑप्शन कट करा. तुमच्याकडे 2 ऑप्शन राहते बघा एक 52 आणि कोणता राहतो बरं 43 म्हणजे सगळ्या यांना लागू होणार नाही. बघा याचं जे उत्तर आहे ते काय बरं 42 म्हणजे ट्रिक सगळ्यांना लागू होणार नाही. शक्यतो याच्यामध्ये पडूच नका. मला माहित असेल उत्तर तुम्ही बिंदास मारा 42 नसेल माहित तर तुम्ही तो एखादा प्रश्न स्किप केलेला बरा कारण याचे कोणत्याही प्रकारचं तुम्हाला लॉजिक सापडणार नाही. ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण. येस सिंपल प्रश्न आहे काही अवघड प्रश्न नाही एकदम बेसिक अभ्यासावरती आहे. का देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग कोणता आहे तर इकडे जर बघितलं तुमचं बघा हे काय येतं स्तुती कापड येतं नंतर येतं तुमचं काय बरं साखर उद्योग येतं हे दोनच आहे. म्हणजे तुम्हाला अच्या रिलेटेड एक तर पाहिजे नाही तर काय पाहिजे बरं 3 पाहिजे. मग इकडे बघा तुमचा आला 1 नंबरचा आणि काय अच्या बाबतीमध्ये अच्या बाबतीमध्ये कुठेही तुम्हाला सुती कापडचा उल्लेख दिलेला नाही. म्हणून तुमचं साखर उद्योगचं हे काय तुमचं फिक्स आहे म्हणून तुमचा इलिमिनेट झाला बघा काय बरं पहिला ऑप्शन. नंतर बघा काय म्हटलेलं आहे का देशातील सर्वात जुना आणि संघटित क्षेत्रातील उद्योग कोणता आहे. नंतर जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग कोणता आहे तर तुम्हाला माहित पाहिजे बघा लो आणि काय बरं स्टील आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या उद्योगामध्ये होतो बरं वाहन उद्योगामध्ये होतो. म्हणून बघा ड चं तुम्ही जर 4 बघितलं बघा ड चं तुम्हाला सगळीकडे 4 दिलेलं आहे. तुम्हाला सी चं काय बघायचं 2 सी चं 2 कुठे बघा तुम्हाला सी चं 2 आहे ऑप्शन क्रमांक 3. सर्वात जुना आणि संघटित कोणता उद्योग आहे सुते आणि आता सिंपल लेवलला तुमचा काय होता बरं प्रश्न होता तुम्हाला तुम्ही व्यवस्थित जर प्रश्न बघितले ऑप्शन बघितलं तर तुम्ही तो टॅकल करू शकता. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न बघू आपण. हे आजच्या रिलेटेड आलेला आहे. सार्वजनिक वित्त नावाचा तुम्हाला टॉपिक असतो त्याच्यामध्ये हा कॅग काय केला जातो कव्हर केला जातो. यावर्षी पण 2025 ला पण तुम्हाला कॅग वरती काय होता बरं प्रश्न होता. काय विचारलंय बघा की नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनी पुरवणी लेखा परीक्षा आधी देण्याचा अधिकार असून लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाल्यावर किती दिवसाच्या आत लेखा परीक्षण अहवालावर टिप्पणी करू शकतात. याचं उत्तर दिलेलं आहे तुम्हाला किती बरं 60 दिवस. येस उत्तर किती तुमचं आलं 60 दिवस. आता थोडस बघत चला तुम्ही क्रॅकचे जे कलम आहे समजा 148 पासून ते 151 पर्यंत आहे. मग याच्यामध्ये अजून काही गोष्टी तुमचं आलं बघा कॅगची नेमणूक असेल कॅगचं काय असेल बरं कर्तव्य असेल कॅग कोणत्या कलमानुसार
राष्ट्रपतीला अहवाल प्राप्त करतो, तो राष्ट्रपतीनंतर संसदेला करतो. कोणत्या कलमानुसार त्याग हा राज्यपालाला अहवाल प्राप्त करतो आणि राज्यपाल काय करतो, राज्य विधिमंडळाला सादर करतो. या गोष्टी तुम्हाला सर्व माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. याच्यासोबतच तुम्हाला त्याग हा कोणत्या समितीचा मित्र मार्गदर्शक हे तुम्हाला बेसिक गोष्ट काय बरं माहित असणं गरजेचं आहे. याच्यासोबत अजून काय करू शकता तुम्ही, 3 समित्या तुम्हाला करायच्या बघा. लोकलेखा समिती असेल तुमचीवाली, नंतर तुमची कोणती समिती असेल, अंदाज समिती असेल, नंतर तुमची कोणती बरं सार्वजनिक उपक्रम समिती असेल. हे 3 समिती तुम्ही प्रॉपर करून जा. या समितींची शिफारस कुणी कुणी केली ते तुम्ही करून जा. या समितीचा अध्यक्ष कोण असतो, किती कार्यकाळासाठी असतो, किंवा याच्यामध्ये विरोधी पक्ष नेत्याचा अध्यक्ष असतो का, जसं लोकलेखा समितीमध्ये जो अध्यक्ष असतो हा कोणत्या विरोधी पक्षाचा असतो, मग ही प्रथा कधीपासून सुरुवात झाली हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जसं अंदाज समिती असं, अंदाज समितीमध्ये टोटल किती सदस्य राहतात, 30 चे 30 सदस्य कोणाचे राहते बरं, लोकसभेचे पण असतात. आता माझ्यामध्ये करंटला याच्यावरती 100% तुम्हाला एक न्यूज आलेली आहे का, कोणत्या तरी समितीला इथे काय झालेलं बरं, 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून या पुढचा प्रश्न यावर्षी 100% ते बनू शकतो. लोकलेखा समिती, अंदाज समिती आणि कोणती बरं सार्वजनिक उपक्रम समिती. या समितीपैकी त्याग हा कोणाचा मित्र मार्गदर्शक असतो हे तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं. ओके, याच्यामध्ये पण आपण जर ट्रिक वापरली समजा, जर नाहीच माहिती कोणाला फॅक्च्युअल आहे, तर बघा मिनिमम आणि काय बरं मॅक्सिमम तुमचं कॅन्सल होतं, मध्ये काय राहिलं बरं 2 ऑप्शन 60 आणि नंबर. ऍटलीस्ट आपण 2 ऑप्शन पर्यंत काय करू बरं पोहोचू शकतो. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. सिंपल प्रश्न बघा, पुन्हा सार्वजनिक वित्तावर आलेला प्रश्न आहे की राजकोषीय तूट त्याच्यातून जर आपण व्याज भरणार याच्या फरकाला काय म्हणतो, त्याच्या फरकाला आपण काय म्हणतो बरं, प्राथमिक तूट म्हणतो. कोणती तूट म्हणतो बरं, प्राथमिक. महसुली तूटचा संबंध नाही, कारण महसुली जमा मायनस महसुली खर्च असतो तुमचा वाला. अंदाजपत्रक तूट आपण तर काय केलेली आहे, बंद केलेली आहे, एकूण जमा आणि एकूण खर्चाची. वित्तीय तूट ही तुमची राजकोषीय तूट म्हणजे काय बरं, वित्तीय तूट आहे. याच्यामधूनच तुमचं काय मायनस करायचं बरं, व्याज मायनस करायचं. बघा इथं दिलेलं ना फिस्कल डिफिशियंट आणि फिस्कल, ऑप्शन क्रमांक 1 कधी येणारच नाही, तर यातून व्याज मायनस करायचंय. मग तुमची कोणती तूट येईल बरं, प्राथमिक तूट येईल. तर हे तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. मग याच्यासोबतच अजून काय बघा, प्रभावी महसुली तूट आहे ती तुम्हाला करायची, अनुदानाच्या रिलेटेड असेल तुम्हाला बघा. प्रभावी महसुली तूट आहे. रचनात्मक तूट आहे तर हे पण तुम्हाला करायची. चक्रीय तूट आहे, या पण गोष्टी थोड्या तुटीच्या तुम्ही अर्थ बघून चला. किंवा या ज्या तूट आहे, जसं इथे तुमची दिलेली आहे वित्तीय तूट असेल, ही वित्तीय तूट आपल्याला किती टक्क्यापर्यंत करायची होती, 3% करायची होती. महसुली तूट असेल तर महसुली तूट किती करायची होती बरं, 0% करायची होती, म्हणजे 0 करायची तुम्हाला. त्याच्यासाठी एफआरबीएम ऍक्ट होता तुमचा वाला. एफआरबीएम ऍक्ट 2000 किती झाले, 3चा. तर हे तुम्हाला माहिती असणं, याच्यानुसार काय टार्गेट ठेवलेले काय नाही. एफआरबीएम ऍक्ट 2003चा हा पण तुम्हाला काय बरं माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. जे टार्गेट जो प्रश्न आहे बघा 2023 ला का 24 ला प्रश्न होता की किती वर्षापर्यंत टार्गेट 2008 आणि 9, इथूनच तुमचे प्रश्न बनताय बघा. मग प्रॉपर तुम्ही एक्सप्लेनेशन करा. शेवटच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त तुम्ही टेस्ट सिरीज बंद करा आणि आयोगाचे प्रश्न काय करा बरं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. बघा प्रश्न आहे, केंद्रीय उत्पादन शुल्काच्या राज्यामधील 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भामध्ये. आता 7वा वित्त आयोग आणि त्याच्या संदर्भात आपण एवढं पाठ करू शकणार आहे का, नाही, इम्पॉसिबल या गोष्टी. आता आपल्याला ऍटलीस्ट 15वा वित्त आयोग माहिती असतो बघा. 15वा वित्त आयोग असेल, नंतर तुमचा काय 14वा वित्त आयोग असेल. 14वा वित्त आयोगानुसार तुम्हाला सांगितलं होतं की 43% जो महसूल आहे केंद्राकडे जमा होतो, तो राज्यांना काय करायचं बरं डिस्ट्रीब्युट करायचं. आणि 15व्या वित्त आयोगाने सांगितलं होतं किती टक्के महसूल बरं, 41% महसूल कुठे करायचा आहे, राज्यांना तुम्हाला डिस्ट्रीब्युट करायचा आहे. जो 1% कमी केलेला आहे, का बरं 1% कमी केलेला आहे, कारण हा उरलेला 1% तुम्हाला कोणासाठी वापरायचा आहे, जम्मू काश्मीर आणि काय बरं लडाखसाठी तुम्हाला वापरायचा आहे. 42% परंतु 41% राज्यांसाठी, 1% जम्मू काश्मीर आणि कोणासाठी बरं लडाखसाठी. मग नेमक्या कोणत्या राज्याला पैसा जास्त जाईल, महाराष्ट्राला जाईल का युपीला जाईल, मग याच्यासाठी काहीतरी त्याचे निकष असतात. मग निकष जर तुम्ही बघितले समजा फॉर एक्झाम्पल लोकसंख्या असेल, लोकसंख्या त्याच्यामध्ये मग असतो बघा. फॉर एक्झाम्पल उत्पन्नातील अंतर आहे, पहिला जर घेतलं उत्पन्नातील अंतर आहे का, कोणते राज्य तुमच्यावाले सगळ्यात गरीब आहे, मग त्याच्यासाठी काहीतरी 45% वाटा दिलेला असेल. नंतर लोकसंख्या आहे 2011च्या जनगणनेनुसार, मग त्यासाठी काही समजा 15% वाटा असेल. नंतर तुमचं वाला काय बरं की लोकसंख्याच्या 1971 जनगणनेनुसार, मग त्यासाठी काहीतरी 15% वाटा असेल. बघा हे तुम्हाला किंवा पर्यावरण आणि वने त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी 10%, असे तुमचे निकष असतील, बरोबर आहे ना. हे निकष पण एकदा तुम्ही बघून जा.
पण तुम्हाला एक गोष्ट समजत असेल, हे सगळ्या ज्या गोष्टी या गोष्टी सगळ्या काय बरं तुमच्या राउंड काय बरं फिगर आहे लक्षात ठेवा. म्हणजे कुठेही तुम्हाला पॉइंट मध्ये गोष्ट दिसते का? नाही. आता आपण इकडे एवढं कॉम्प्लिकेटेड नाही करा ना पॉइंट मध्ये काढतो. ओके. ठीक आहे. चला आपण बघू. लोकसंख्येसाठी इथे किती म्हणलं बरं 25%. आपण हे तुम्हाला 15 वित्त आयोगाचं सांगितलं. मी तुम्हाला 7व्या वित्त आयोगाचं आहे. ओके. आपल्याला माहित नाही. पण हे असेल का रे 33.5 हे असेल का रे 16.5 असं नसेल बघा. हे खूपच ऑड मॅन आउट वाटतंय तुम्हाला. एवढे पॉइंट मध्ये ते निकष टाकणार नाही. म्हणून तुमचं इलिमिनेटच झालं पाहिजे बी आणि काय बरं सी. राउंड फिगर तुमचं काय झालं पाहिजे बघा 25 आणि काय बरं 25 आहे तुमचे राउंड फिगर आहे. म्हणून बघा इलिमिनेट करा तुमचं इथे बी आणि सी इलिमिनेट झाला. इथे पण तुमचा सी इलिमिनेट होतो. इथे पण बी आणि सी इलिमिनेट होतो. तर तुमचं उत्तर काय यायला पाहिजे आणि काय बरं बी यायला पाहिजे. एकदम सिंपल लेवल बघा. प्रत्येक वित्त आयोगाचे थोडे आपण निकष पाठ करू शकणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला असं लॉजिक आणि असं अप्रोच करावा लागणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो आयोगाचे पेपर जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तुम्हाला 100% काहीतरी लॉजिक आहे त्याच्यामध्ये सापडेल. येस, पुढचा प्रश्न बघू आपण. पुन्हा अगेन 2021 करंट मध्ये आलेला प्रश्न बघा. म्हणून तुम्हाला सांगतो की तुमच्या ज्या आर्थिक घडामोडी वाचताना तुम्ही अशा पद्धतीने वाचा की जेणेकरून तुम्हाला त्यातून स्टॅटिकला काय फायदा होऊ शकतो. कारण प्रश्न बघा 2021 मध्ये एक कायदा पारित केला होता ठेव विमा आणि पत विमा मंडळ सुधारणा कायदा 2021 मध्ये त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारला. आता आपण हा प्रश्न बघू काय दिलेला आहे. आणि याच्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा तुम्ही अप्रोच करा बघा. ठीक आहे मंजूर केला असेल माहिती नाही आपल्याला. ठेव विम्याचा हप्त्याच्या ठेवीकडून काय बरं वसूल केला जातो. येस वसूल करणं म्हणजे काहीतरी असं त्यासाठी जर तो केला असेल. ठेव विमा हप्ता सर्व विमाधारका बँकांसाठी अनिवार्य असेल. जेव्हा अशा काही गोष्टी आहेत बघा सर्व किंवा केवळ किंवा च तर हे तुम्हाला थोडेसे डाऊटफुल सेंटेन्स असतील. बरं थोडस मोठ्या प्रमाणामध्ये विचार केला तर काय म्हणलंय की ठेव विमा का सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य असेल. लक्षात ठेवा अशी एक पण तुम्हाला विमाधारक बँक नाही का तिच्यासाठी हे नसेल. तर हा सर्व जो आहे हा तुमच्या मनामध्ये डाऊट क्रिएट करतो. म्हणून जर तुम्ही सी जर इलिमिनेट केला बघा इथे सी आहे इथे तुमचा सी आहे आणि इथे पण तुमचा सी आहे तर तुम्हाला उत्तर सापडतं फक्त अ आणि काय बरं तर जेव्हा जेव्हा असे काही शब्द येतील सर्व केवळ वगैरे पाहिजे च अनिवार्य असे शब्द जर आले तर थोडस तुम्ही थांबण्याचा प्रयत्न करा त्याच्यावर विचार करण्याचा प्रयत्न करा कारण तो तुमच्या माइंड मध्ये डाऊट क्रिएट करतो आणि तो डाऊट तुमचा करेक्ट पण असू शकतो बघा. म्हणून सी इलिमिनेट केला तर तुमचं उत्तर काय येतं बरं ए आणि काय बरं येस सिंपल लेवल नाही. म्हणजे बऱ्याचपैकी असे प्रश्न आहे का आपल्याला ज्याचा 7वा वित्त आयोग माहिती नव्हता आपल्याला हा कायदा माहित नसेल आपल्याला तरी पण आपण ते प्रश्न काय केले बरं टॅकल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. येस, पुढचा प्रश्न बघू आपण. हा प्रश्न तुम्हाला सिंपल लेवलला आहे. एमपी योजना तुम्हाला करायची आहे. दारिद्र्य निर्मूलन योजनेवर तुम्हाला प्रश्न असतो. याच्या अगोदर पण मी जे व्हिडिओ टाकले इकॉनॉमीचे त्याच्यावरती खूप वेळा ही तुम्हाला काय केलेली आहे बरं एक्सप्लेन केलेली आहे. ठीक आहे बघा संपूर्ण ग्रामीण रोजगार सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली होती. येस हे करेक्ट आहे. कोणत्या दोन योजनेपासून आली होती काय सगळं बघितलेलं आहे. आश्वासित योजनेचा हा काय होता बरं भाग होता. नंतर तुमची वाली जवाहर ग्राम समृद्धी योजना असते ते दोघांनी मिळून झालेली होती. ते बघा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी फेब्रुवारी 2006 मध्ये काय करण्यात आली बरं सुरू करण्यात आली. येस हे विधान पण बरोबर आहे. परंतु थोडस एक डाऊट क्रिएट होत होता आयोगाने त्याच्यावरती लक्ष एवढं घातलेलं दिसत नाही. महात्मा गांधी नव्हतं तर पहिलं फक्त राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी होती. महात्मा गांधीचं नाव कधी देण्यात आलं बरं 2000 किती बरं 9 ला देण्यात आलं. पण ठीक आहे येस हे तुम्हाला थोडस याच्यावरती मुलांनी आक्षेप पण घेतला होता त्यावेळेस परंतु आयोगाची मध्ये तुम्हाला हे काय दिलेलं आहे करेक्ट दिलेलं बघा. एमपी नरेगा ही कधीची योजना 2000 पुढे जाऊ बघा की नेहरू रोजगार योजना बघा नेहरू आणि ऑक्टोबर 1989 मध्ये ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली. तर हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. नेहरू रोजगार योजना ही ग्रामीण नव्हती तर कोणती योजना होती बरं शहरी योजना होती लक्षात ठेवा. ग्रामीण योजना होती तुमची जवाहर रोजगार योजना JRY. तुमचं 100% सी इलिमिनेट होतं. योग्य विधान आहे तुम्हाला ओळखायची बघा. इथे मग तुमचं सी इलिमिनेट केलं तर तुमचं उत्तर येतं काय फक्त आणि काय बरं तुम्हाला माहिती असणं गरजेचं बघा. सिंपल आहे काय अवघड नाही एकदम बेसिक लेवलला आहे. ते शब्द तुम्हाला पाहिजे बद्दल ग्रामीण गरीब आहे का शहरी गरीब ही योजना नेमकी कोणासाठी ग्रामीण लोकांसाठी का शहरी लोकांसाठी. येस पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न बघा 2016 ची एनकिसिंग समिती आहे ती कशाच्या संबंधित आहे तुम्हाला सदैनी प्रश्न विचारलेला आहे. येस 12 वित्त आयोग ही समिती विचारलेला तर आयोगाशी काही संबंधच वाटत नाही 12 14 वगैरे वगैरे. 12वी पंचवार्षिक योजना काहीच नाही. एवढं मोठं त्यांनी ऑप्शन दिलेला नाही. वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन काय बरं कायदा तुम्हाला माहित नाही होता तर ह्या दोन म्हणजे FRBM कायद्याच्या बाबतीत ही पण एक समिती होती.
ज्यानं पुढे तुमचे 2022 आणि 23 साठी काहीतरी टार्गेट ठेवले होते. महसुली तूट आणि काय तुमचे आले बरं राजकोषीय तूट. खूप वेळा मी ते व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे. नंतर सांगितलं पण होतं की FRBM काढून तुमचं आणि इथे त्यांनी एक शब्द आणला बघा कर्ज नावाचा. हे काहीतरी असं DF काहीतरी RA असे काहीतरी एक नवीन नाव आणावं असं FRBM च्या जागी तुमचं आणि ते कर्ज नावाचा एक शब्द होता 2021 ला काहीतरी प्रश्न विचारलेला आहे त्याच अनुसरून तो पुढे एक्सटेंड केलेला आहे तर हे माहित पाहिजे तुम्हाला हेच विजय केळकर समिती बाबतीत पण तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं पुढे जाऊ आपण भारताच्या 1980 ते 85 या काळात लहान जमीन भारता होण्याची खालीलपैकी कोणती कारणे होती बघा लहान एकदम कॉमन सेन्स वरती जमिनीचे तुकडे तुकडे का होत चाललेले आहेत छटा मग तुकडे तुकडे का होत चाललेले आहेत यस पहिलं घेऊ आपण वारसा काय बरं कायदा यस जेवढे लोक तुमचं म्हणजे वारसा पुढे जाती जमीन तर ते काय होणार आहे बरं विभाजित होत जाणार आहे यस पुढे जाऊ बघा वेगाने वाढणारी लोकसंख्या हे पण एक कारण आहे ग्रामीण काय कर्जबाजारीपणा की समजा कर्ज वाढत चालत एखादा समजा मोठा गट असं त्याच्यात एक छोटा गट आपण काय देतो टाकतो तो कर्ज हे करण्यासाठी नंतर बघा वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था नाही ना संयुक्त कुटुंब व्यवस्था असते तर एकच गट दिसला असता समजा दोन भावां मिळून जमीन एकत्र दिसली असती परंतु ते वेगवेगळे झाले म्हणून काय आता सेपरेट छोटे छोटे काय दिसतंय म्हणून तुकडे दिसतं म्हणून तुमचं मला ड हे काय बरं इलिमिनेट होतं म्हणून उत्तर येतं तुमचं काय बरं ए बी आणि सी तर एकदम कॉमन सेन्स वरती बघा वारसा कायदा आणि काय तुमचं हे क्रॉस होतं बघा थोडंसं कॉन्ट्रॅक्ट स्टेटमेंट आहे डी तुम्ही इलिमिनेट करू पुढे जाऊ आपण शक्यतो पंचवार्षिक योजनेवरती प्रश्न येणं बंद झालेले आहे कारण नीती आयोग वरती याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतात जास्त करून आजकाल परंतु ठीक आहे तिने विचारलेलं बघा काय एकदम सिंपल आहे अगेन रोडकेला भिलाई दुर्गापूर स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेत चालू केले होते तुम्हाला एवढं जरी माहित असतं पहिली पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर होता कृषी दुसऱ्यांचा काय होता रे उद्योग याचं उत्तर तुम्ही 100% कोणती पंचवार्षिक योजना माना बरं दुसरी पंचवार्षिक योजना मानायला पाहिजे ओके नंतर पण विचारलेले प्रश्न हा रुडकेला कोणत्या राज्यामध्ये स्थापन केला होता तर ओरिसा भिलाई छत्तीसगड दुर्गापूर कुठं आला बरं पश्चिम बंगाल कोणत्या देशाच्या मदतीने केला होता हे तुम्हाला सर्व माहित पाहिजे जसं भिलाई असेल तर भिलाई कोण होता बरं रशिया हे तुम्हाला माहित पाहिजे रुडकेला कोण होतं हे तुम्हाला माहित पाहिजे समजा जर्मनी तर हे प्रॉपर करून जा बोकारो नावाचा पोलाद प्रकल्प होता तो चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये होता 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणता होता विशाखापट्टणमला कोणता होता सलेम नावाचा काय होता का ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं तर सिंपल लेवलला तुम्हाला प्रश्न विचारलेला यस प्रतिमान विचारले तर प्रतिमान तुम्हाला पहिल्या 4-5 योजनेचं तुम्हाला माहित पाहिजे प्लॅन हॉलिडे तुम्हाला विचारला तर प्लॅन हॉलिडे 1966 ते 19 किती होता बरं 69 एकदम बेसिक अभ्यासाची गरज एवढं काही गरज नाही रोलिंग प्लॅन जर सुट्ट्या जर पडल्या तर 80 ते किती 78 ते किती बरं तुमच्या वाले बरं 80 मध्ये तुम्हाला काय पडलं सुट्ट्या पडल्या रोलिंग प्लॅन म्हणतो 1990 ते आणि 92 मध्ये पण तुम्हाला सुट्ट्या पडल्या एवढं खंड पडलेले पंचवार्षिक योजनेला शेवटची 12वी पंचवार्षिक योजना होती ती संपली आणि 1 जानेवारी ती संपली 2017ला पण त्याच्यामध्येच 1 जानेवारी 2015ला नीती आयोग आलेला होता नीती आयोगाचा सुद्धा लॉंग फॉर्म विचारला होता नीती आयोगाचा अजेंडा काय आहे काय ते शब्द तुम्हाला सर्व माहिती असणं काय बरं गरजेचं येस पुढे जाऊ आपण पुढचा प्रश्न आहे लोकसंख्या 2000 आलेलं आहे आता यावेळेस पण पुन्हा रिपीट होऊ शकतं बघा कारण याला किती वर्ष पूर्ण झाले 25 नंतर कसं 1976 लोकसंख्या धोरण आहे त्याला पण किती वर्ष पूर्ण होत्या बरं 50 वर्ष पूर्ण होत्या हे प्रॉपर करून जा 2 लोकसंख्या धोरण तुम्हाला माहितच नाही बघा तुम्ही वाचलं तर तुम्हाला समजून जाईल बघा बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे सार्वत्रिक काय बरं लसीकरण हे तुमचं मध्यम काहीतरी लक्ष असेल लक्ष पण माहित पाहिजे तुमचे स्मॉल सूक्ष्म लक्ष कोणते मध्यम कोणते दीर्घ कोणते दोन मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास काय बरं प्रोत्साहन देणे तुम्हाला आता ही गरिबांसाठी मध्यान्ह भोजन तर हे तुमचं उत्तर बघा हे काही उद्दिष्ट नव्हतं ही सेपरेट योजना चालू केली होती बघा 19 किती बरं तुम्हाला 95-96 च्या आसपास ही योजना असेल तर तुम्हाला माहित पाहिजे मध्यान्ह आहार योजना ओके तर 1 ते 8वी पर्यंत जे पोषण आहार दिला जातो पहिली ते 8वी पर्यंत या योजनेमध्ये येतो तर त्याचा आणि लोकसंख्ये धोरणाचा काही संबंध येत नाही तर एकदम सिंपल लेवलला तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला सांगायचं की या योजनेसोबत अजून कोणत्या योजना चालू केल्या हे तुम्हाला सांगायचंय तसं 2 ऑक्टोबर 1993 ला आश्वासित रोजगार योजना होती बघा या आश्वासित रोजगार योजनेसोबत अजून कोणत्या योजना चालू केल्या होत्या हे तुम्ही एकदा कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सर्च करून किंवा तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही सांगू शकता येस पुढे जाऊ बघा शेवटचा प्रश्न आहे सिंपल प्रश्न आहे काहीच विचारलेलं नाही एकदम काय विचारलंय बघा कोणता रिझर्व्ह बँकेचा परिमाणात्मक मौद्रिक उपाय नाही ओके नाही तुम्हाला समजलं तर इकडे या खाली इज नॉट क्वांटिटेटिव्ह मॉनिटरी मेजर्स क्वालिटी असतो गुणात्मक
निकाल सुद्धा संख्यात्मक. मग आता जरी तुम्हाला शब्दांचा अर्थ नाही कळला, बँक दर हे संख्यात्मक आहे, रोख राखीव प्रमाण CRR हे संख्यात्मक आहे, नंतर वैधानिक रोध SLR हे पण काय आहे, हे तुमचं काय बरं गुणात्मक नाही, काय तुमचं नैतिक काय बरं समजावून हे पण तुम्हाला माहित पाहिजे बघा. CRR काय आहे, कुणाजवळ ठेवला जातो, RBI जवळ ठेवला जातो, कशाच्या स्वरूपात, कॅशच्या स्वरूपात. ओके, हा स्वतः जवळ ठेवला जातो. ओके, तर किती सध्या 4% आसपास असेल, हा किती 18% आसपास असेल. यांची ती कमी करायला लावली CRR SLR ती नरसिंह समिती फर्स्ट यांनी सांगितली होती, ते तुम्हाला सगळं माहित पाहिजे. CRR आणि SLR जर वाढवला, लक्षात ठेवा दोघं, तर किंवा बँक रेट पण घ्या, जरा बँक रेट पण वाढवला तर बँकेची कर्ज देण्याची क्षमता काय होती रे, कमी होती. कर्ज देण्याची क्षमता कमी होती, लोकांना कर्ज भेटणार आहे का, पैसा भेटणार आहे का, नाही, तर महागाई होणार नाही. बघा तुमची काय म्हणजे चलन घट. पण ज्या वेळेस डिअर मनी महाग पैशाचं धोरण वापरलं जातं तेव्हा सगळं तुमचं काय केलं जातं, वाढवलं जातं. वाढवल्यानंतर बँकेची कर्ज देण्याची क्षमता कमी होती. त्याचा परिणाम कशामध्ये होतो बरं, चलन घटीमध्ये होतो. बघा 15 प्रश्न इकॉनॉमीचे एकदम सिंपल आणि बेसिक, याची एखाद्या विद्यार्थ्याची पहिली आणि 2 रिडिंग जरी झाल्या असेल, एखाद्या बेसिक नोटबुकला किंवा बुकला किंवा नोट्सला म्हणून आपण त्याला बेसिक नोट्सला एखादी रिडिंग जरी झाली असेल तरी त्याला 15 पैकी 13 प्रश्न तरी येणं गरजेचं होतं. लॉजिकच्या बेसिसवर जर घ्यायला असेल 15 पैकी 15 प्रश्न त्याला येणं गरजेचं होतं. तर याच्या सोबतच बघा तुम्हाला हाच अप्रोच ठेवायचा आहे अभ्यास करताना इकॉनॉमिक्सला. ऍटलीस्ट तुम्हाला 12 मार्क तरी इकॉनॉमिक्सला घेता आले पाहिजे, तर तुमच्यावाले कुठेतरी काय होणार आहे बरं, मेरिट मध्ये तुमचं नाव येऊ शकतं. कारण बऱ्याच लोकांना सायन्स हा सब्जेक्ट अवघड जातो, बऱ्याच लोकांना हा मॅथ रिझनिंग हा सब्जेक्ट हा पण बऱ्यापैकी काय जातो बरं, अवघड जातो किंवा टाइम मॅनेजमेंट होत नाही, तर त्यावेळेस तुम्हाला इकॉनॉमी विचारणं, इकॉनॉमी तुम्हाला वाचवू शकतो. ठीक आहे, सोबतच आपण आता याच्यानंतर हा प्रश्न आलेले बघा पॉलिटीचे, ते पण एकदा आपण काय करू बरं, बघून घेऊ. येस. पॉलिटीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पॉलिटीचा अप्रोच जर बघितला तर 2021 ला खूप अवघड प्रश्न टाकले होते त्यांनी, तेव्हा ज्यावेळेस ते टाकायचे तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेवरती 4-4 लाईन तुमचे प्रश्न राहिले, त्यावेळेस तुमचा थोडासा फॅट पॉलिटीचा अवघड होता. नंतर 22 जर विचार केला, 22, 23, 24 आतापर्यंत जे पेपर झाले पॉलिटी एकदम सोपा आणि स्कोरिंग म्हणजे बऱ्याच लोकांनी टॉप मार्क घेतलेले आहे. पॉलिटीच्या बाबतीत मी तुम्हाला एवढं सांगतो, जर खरंच पेपर पॉलिटीचा सोपा आला तर 1-2 सिली मिस्टेक सुद्धा, एक सुसायडल सारखी लक्षात ठेवा, तर तुम्हाला आउट ऑफच मार्क आले पाहिजे. एकदम सिंपल लेवल असतं. बघा राज्यपालावरती प्रश्न विचारलेला आहे, कोणती कथने काय बरं, बरोबर आहे. येस, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. येस, तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे हे विधान. राष्ट्रपती त्यांना कधीही काढू शकतो, लक्षात ठेवा. फक्त राष्ट्रपतीची मर्जी म्हणजे तिची स्वतःची मर्जी नसते, केंद्रीय मंत्रिमंडळाची ती काय असते बरं, मर्जी असते. परंतु कोणत्याही प्रकारचं कारण नाही राज्यपालाला पदावरून काढण्यासाठी, लक्षात ठेवा, किंवा बदली पण त्यांना वाटेल तेव्हा करू शकतात. राज्यघटनेत कोणत्याही प्रकारचं कारण दिलेलं नाही. पुढे काय म्हणते बघा, राज्यपाल स्वखुशीने आपला राजीनामा देऊ शकतात, तर कोणी पण देऊ शकतो स्वखुशीने. राज्यपालाची नियुक्ती सर्वसाधारण किती वर्षासाठी केली जाते बरं, 5. परंतु ठीक आहे, दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. तर याचं उत्तर काय बरं, वरील पैकी काय बरं, सर्व. सर्व सर्व विधाने तुमचे काय बरं, बरोबर आहे. कोणतंही कारण नाही. आणि हेच एक वादाचं पद आहे बघा, केंद्र आणि काय राज्य संबंध याच्यामध्ये. म्हणून याच्यावरती बऱ्याच समित्या बसल्या होत्या, जसं सरकारी आयोग असेल, पंच आयोग असेल, तुमचा राजबंधारा आयोग असेल, तुमचा तामिळनाडूचा एक ठराव होता, पश्चिम बंगालचा एक ठराव होता. हे सर्व थोडंसं केंद्र राज्य संबंध एकदा बघून जा. त्याच्यामध्ये जो पंच आयोग होता बघा, त्या पंच आयोगाने सांगितलं होतं की राष्ट्रपतीची जशी महाभियोगाची प्रक्रिया आहे तशीच तुम्ही एक त्याच्यामध्ये थोडेफार बदल करून तशीच एक प्रक्रिया तुम्ही राज्यपालासाठी सुद्धा काय करा बरं, लागू करा. तुम्ही इतके इझिली नका ठेवू की राष्ट्रपतीला वाटेल तेव्हा काढून टाकला जाऊ शकतो त्यांना पदावरून. तर हे तुम्हाला त्यांच्या आयोगाने सांगितलं होतं की राज्यपालासाठी सुद्धा एक महाभियोग काय करा बरं, लागू करा. सिंपल लेवलला प्रश्न होता, तर थोडस एकदा केंद्र राज्य संबंध आणि त्याच्यावर ज्या समित्या आहेत एकदा तुम्ही बघून जा, कारण त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. येस, पुढचा प्रश्न बघू आपण बघा क्वालिटीचा. ठीक आहे, बघा पुढचा जो प्रश्न आलेला आहे, हा आलेला आहे तुमचा आला एमपीएससी वरती आलेला आहे, एकदम सिंपल लेवलचा प्रश्न आहे. परंतु प्रश्न हा झालेला आहे तुमचा आला काय बरं, हॅशटॅग झालेला आहे बघा. ठीक आहे, हे पहिलं विधान तुमचं बरोबर आहे, 315 ते 323 काय तुमचं बरं 14 आहे. यस, तुमचं पहिलं विधान काय बरोबर आहे. म्हणजे बरोबर नाहीच विचारलंय, तुम्ही जर इन्व्हेट मेथड नाही गेले तर तुमचं बघा हे पण काय होईल बरं, इन्व्हेट होऊन जाईल. राहिला तुमच्याकडे बीसी आणि काय राहिलं बरं, बी आणि डी.
आयोग राज्य शासन केंद्र शासनासाठी कार्य करते हे विधान तुमचं काय अयोग्य आहे? केंद्र शासनाचा काही संबंध आहे का? नाही. पुढे काय म्हणते बघा, केंद्र शासनाकडून नेमणुका होत्या अधिकाऱ्यांच्या हे पण विधान तुमचं चुकीचं नाही. बी आणि सी तुमचं उत्तर असू शकतं. ओके. परंतु प्रश्न झालेला हॅशटॅग का बरं हॅशटॅग झाला असेल तर बघा, अध्यक्ष आणि सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनातून नाही तर कोण करतं रे? राज्यपाल करतो. पर्याय पाहिला तर बघा प्रॉपर बी सी डी, तसं ऑप्शन नाही म्हणून त्यांनी काय केलेलं आहे हॅशटॅग केलेलं आहे. तर भाग 14 तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, जरी राज्यपालांच्या नेमणुका करीत असेल पदावरून कोण काढतं बरं? राष्ट्रपती काढतोय. आणि राष्ट्रपती कोणती प्रक्रिया वापरतोय पदावरून काढण्याची? जसं युपीएससीच्या अध्यक्ष आणि सदस्यांना काढलं जातं ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जर त्यांना काय दिलं माहितीये का, सांगितलं का पदावरून काढा, सर्वोच्च न्यायालयाच्या याच्यामध्ये चौकशीमध्ये ते सापडले गैरवर्तणूक वगैरे, तर मग तो तुम्हाला आदेश राष्ट्रपतीला काय करावा लागतो बरं? पाळावाच लागतो, बंधनकारक असं तुम्हाला थोडस डिटेल माहिती पाहिजे. येस, जाऊ आपण. भारतात संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका कोणाद्वारे आयोजित केल्या जातात? एकदम सिंपल आहे, काय अवघड नाही. फक्त इथे मुलं मिस्टेक करू शकतात. राज्य म्हटल्यावरती कुठे जाऊ शकतात? राज्य निवडणूक आयोग असं नाही. याचं उत्तर आहे तुमचं काय, भारताचा निर्वाचन आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. कारण इथे शब्द आलेला आहे संसद. ओके, तर हे तुम्हाला माहित पाहिजे. भाग किती बरं? 15. येस, हाच प्रश्न तुम्हाला पुन्हा 24 ला विचारला, भाग 15, 23 ला का भाग 15 काय? तेच तेच रिपीट चाललेलं आहे. राज्य निवडणूक आयोग तर तुमचा काय कोणाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतात. आता पण इलेक्शन कमिशन तुमचे काय बरं चर्चेमध्ये तुमचं वाला आता नेमणूक झाली आहे तुमची वाली, तर हे तुम्हाला माहित पाहिजे. भारताचे निर्वाचन आयोग आहे बघा, ते जे ज्ञानेश कुमार हे तुम्हाला माहित पाहिजे. येस, 73वी आणि 74वी घटना दुरुस्तीनुसार तुम्हाला माहित पाहिजे. 243 के काय आहे तुम्हाला हे माहित पाहिजे. येस, सर्व तुम्हाला करून ठेवायचं राज्य निवडणूक आयोगाच्या बाबतीत. येस, पुढचा प्रश्न बघू आपण काय आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री आणि यांची कर्तव्य स्पष्ट केलेली आहेत? यस, कलम 100 काय बरं तुमचं वाला? 67 आहे. हे तुम्हाला माहित पाहिजे बघा. 164 काय आहे? 163 काय? हे कन्फ्युजन करणार आहे बघा. 163 आधी सांगतो की राज्यपालाला सल्ला देण्यासाठी एक काय असेल रे? मंत्रिमंडळ. तर मंत्रिमंडळाचे स्थान एवढंच सांगतो फक्त लक्षात ठेवा, कलम 163. आणि कलम 164 नंतर सांगतो की मुख्यमंत्री असेल, मंत्री असेल, त्या मंत्र्यांच्या सर्व काय रे नेमणुका असेल, नियुक्त्या असेल किंवा यांची जबाबदारी उत्तरदायित्व असेल, हे सगळं तुम्हाला किती मंत्री असले पाहिजे कॅबिनेट, हे सगळं तुम्हाला कलम 100 काय बरं 64 सांगतो. 63 मध्ये एवढंच वरती लक्ष ठेवा, राज्यपालाला सल्ला देण्यासाठी कोणाचा तरी मंत्री मंडळ असतो. येस, 166 आहे राज्य सरकारची काय तुमची वाली प्रणाली कशी चालते, कोणाच्या नावानं चालते. येस, 165 तुमचा काय बरं मराठी बाबतीत. 167 तुमचा काय बरं तव्य. येस, सिंपल लेवलला प्रश्न एक तुम्हाला पाठच पाहिजे. राज्याच्या रिलेटेड सर्व तुम्हाला कलम पाठच पाहिजे. राज्यपाल असेल, मुख्यमंत्री असेल, राज्य विधिमंडळ असेल, त्याच्यातल्या कलम तुम्हाला माहित पाहिजे. हे महत्वाचे कलम आहे. जसं 169 माहित पाहिजे, 170 माहित पाहिजे, 178 माहिती पाहिजे. हे कलम पण तुम्हाला खूप काय करा महत्वाचे. येस, पुढे जाऊ आपण. खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज संबंधीशी संबंधित नाही? एकदम सोप्पा लेवलला विचारलेला आहे. अशोक मेहता आहे, थंगन समिती, एल एम सिंघवी, राजमंदिर आहे का नाही? राजमंदिर तुमची कोणती केंद्र राज्य संबंध आहे? तर यस, एवढा सिंपल लेवलला प्रश्न विचारलेला आहे. आणि यांची शिफारशी वगैरे मुलं एवढे करीत राहतात तर त्या लेवलला प्रश्न नाही विचारला. ते महाराष्ट्राच्या काही समिती असं तुम्हाला पंचायत राज मला माहित पाहिजे. जसं पी बी पाटील समिती, बाबूराव काळे समिती, वसंतराव नाईक समिती, सगळ्या समित्या तुम्हाला माहित पाहिजे. सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करावी 1950 केली होती पहिल्या याच्यामध्ये, तर पी बी पाटील समितीने केली होती. हे तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं. पुढे जाऊ. ग्रामसभेच्या रचनेबाबत एकदम सिंपल लेवलला प्रश्न विचारलेला बघा, काय म्हटलेलं आहे की गावातील सर्व प्रौढ नागरिकांचे मिळून काय होते रे ग्रामसभा होते. 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो. ग्रामपंचायतीचे सर्व मतदार सभासद असतात. यस, ग्रामसभेला निवडणूक असते का रे? नाही. तुमचं सी इलिमिनेट व्हायला पाहिजे. सी इलिमिनेट झाला तुमचं उत्तर काय बरं? ए बी डी. एकदम सिंपल आहे. या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? तो सरपंच असतो. सचिव कोण असतो? तर तुमचा ग्रामसेवक असतो. हे तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. अजून काय बघा, या ग्रामसभेसोबतच अजून एक समिती तुम्हाला करायची, सरपंच समिती, जी पंचायत समितीला असते. या सरपंच समितीमध्ये किती सदस्य असतात, किती सरपंच असू शकतात, याचा अध्यक्ष कोण आहे? मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये की सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो. प्रत्येक विद्यार्थ्याने जर पूर्ण व्हिडिओ बघितलाय तर त्याला कायचं आहे त्याचं उत्तर. येस, पुढे जाऊ आपण. 73व्या घटना दुरुस्तीवर आलेला प्रश्न आहे. अगेन थोडासा हा प्रश्न तुम्हाला थोडासा काय होता बरं कन्फ्युजन करणार असू शकतो. याला थोडासा अभ्यास तुम्हाला लागणार होता. 73वी घटना दुरुस्ती परिशिष्ट किती बरं? 11.
आणि परसिस्ट 74वी घटना दुरुस्ती परसिस्ट किती बरं 12. परसिस्ट 11 मध्ये जे विषय तुमचेवाले हे विषय जवळपास 29-30 विषय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं. परसिस्ट 12 मध्ये जवळपास 18 विषय तर ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती प्रश्न विचारलाय बघा. जसं प्रश्न काय बघा, भूमी सुधार कायदा लागू करणे. यस, आधी ते काय म्हणलेलं बरोबर नाही. भूमी सुधार गावाचा प्रकार आहे म्हणून तो लागू शकतो त्याच्यामध्ये. वन उद्योजक कुठे उद्योग कुठे उद्योग पण कुठे सापडता ग्रामीण भागात तर मग ते पण तुमचं बी उद्योग राहिलं. म्हणजे तुमच्या ऑप्शन मध्ये बी एलिमिनेट होतो. इकडे बी राहिला काय रे बी म्हणजे काय राहिलं ए आणि याच्यातला ए तर तुम्ही तर गेलेला मग ए पण एलिमिनेट केला तर उत्तर राहिलं बघायचं तर तुम्हाला हा प्रश्न तीनच एलिमिनेट करावा लागेल. बऱ्याच लोकांना काय वाटतं की तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाची सुविधा हा कशामध्ये येतो बरं तुमचा सी. मग बऱ्याच जणांनी चौथा पण ऑप्शन मारला असेल. यस, नाही, हा एकदम महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. तांत्रिक आणि व्यावसायिक जरी शिक्षण असलं तरी ते कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये टाकलेले 73व्या परसिस्ट मध्ये टाकलेलं बरं 11व्या टाकलेलं. ओके, गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे असा कोणताही विषय नाही म्हणून तुमचं उत्तर काय असेल. पण ठीक आहे, मला वाटतं का सी कन्फ्युज करू शकतो. मग तुम्ही एलिमिनेट भेटलं ना, तुम्हाला माहिती आहे भूमीचा कायदा ए बरोबर आहे. आणि ए काढून घ्या ना, ए कुठे यस. नंतर वन उद्योग कुठे उद्योग आहे ग्रामीण भागातला विषय बी एलिमिनेट करून घ्या, बी एलिमिनेट करून घ्या. उत्तर काय तो फक्त ए. अशा प्रकारे तुम्हाला एलिमिनेट करावं लागेल. इथेच बऱ्यापैकी मुलांनी काय घेतलं असतं बरं, एच घेतलं असतं मार्कांमध्ये. Yes. पुढे बघू आपण 23 नंबरचा प्रश्न बघा. प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावे कोणत्या कलमात मगाशी कसं सांगितलं कलम 100 किती बरं 65. बाकीचे कलम 177 करून ठेवायचे तुम्हाला, 194 करून ठेवायचं आहे. हे समजा 177 मध्ये काय म्हणतोय तो की महाधिवक्ता हा राज्य विधिमंडळाच्या कामकाजामध्ये भाग घेऊ शकतो, परंतु तो काय करू शकत नाही रे, तो मतदान करू शकत नाही. कारण मतदान करण्यासाठी त्याला सदस्य होणं काय बरं गरजेचं. सदस्य असतो का, असतो, मग तो भाग घेऊ शकतो. आपले काय बाजू असते ती बाजू मांडू शकतो. 194 काय म्हणतो बघा, जर त्याने राज्य विधिमंडळामध्ये काही आपली बाजू मांडली असं काही वक्तव्य केलं असेल त्या वक्तव्याबाबत त्याला काय भेटतं रे, संरक्षण भेटतं. लक्षात ठेवा, हे विशेष अधिकार त्याला भेटतात महाधिवक्त्याच्या बाबतीत. आतापर्यंत 165 विचारलेलं आहे, 177 पण विचारलेलं आहे. भविष्यात 194 तुम्हाला 100% काय करतील बरं विचारतील. यस, पुढे जाऊ आपण. मसुदा समिती खालीपैकी कोण सदस्य होते बघा. साधा प्रश्न आहे. वल्लभभाई पटेल होते का, नाही. जवाहरलाल नेहरू नाही, राजेंद्र प्रसाद नाही, तर अल्लादी कृष्ण स्वामी काय बरं अय्यर हे तुमचे काय होते सदस्य होते. मग मसुदा समितीची स्थापना कधीची तुम्हाला माहित पाहिजे. ऑगस्ट 19 किती बरं तुमची वाली बरं 47 असेल. ओके, 29 ऑगस्टच्या आसपास असेल बघा. 29 ऑगस्ट 1947. तिथे टोटल 7 सदस्य होते. याचे ते माहित पाहिजे. कोणाच्या मृत्यूनंतर कोणाची निवड झाली, कोणाच्या राजीनाम्यानंतर कोणाची निवड झाली, ते सगळं करा. पहिला अहवाल कधी दिला, दुसरा अहवाल कधी दिला, सर्व. पण जी फुल लेंथ पेपरचं एक्सप्लेनेशन टाकलेलं आहे बघा पॉलिटिक्स मध्ये, पॉलिटी टेस्ट आपण जी याच्यामध्ये कंडक्ट केली होती टेस्ट सिरीज मध्ये, त्याचे पूर्ण स्पष्टीकरण टाकलेलं आहे. एकदा ते व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुमची पूर्ण पॉलिटिची रिव्हिजन होईल. इकॉनॉमीची पण फुल लेंथ टेस्ट टाकलेली आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही इकॉनॉमीचे बघा, तुमची इकॉनॉमीची पूर्ण रिव्हिजन होईल. ठीक आहे, असे टोटल तुमचे वाले किती 9 प्रश्न झालेले आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा तुमचा वाला पॉलिटीचा, त्यावेळेस 5 प्रश्न होता, एकदम सिंपल लेवलला, काहीच नाही उसनेवारीवरती. ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेलं आहे, तर ब्रिटिश राज्यघटनेत संसदीय घेतलं, मंत्रिमंडळ घेतलं, कायद्याचं राज्य घेतलं. समवर्ती सूची मात्र आपण कोणाकडून घेतली बरं, ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. एकदम बेसिक लेवलला प्रश्न होते. 25 हे तुमचे पॉलिटीचे 10 आणि त्याच्यावाले 15 असे तुम्हाला 25 पैकी इकॉनॉमी आणि पॉलिटीला मिळून तुम्हाला 23 ते 24 प्रश्न तुम्हाला काय बरं मार्क यायला पाहिजे होते. प्रॉपर मी अजूनही सांगतो तुम्हाला, टेस्ट सिरीज जास्त सॉल्व्ह करू नका, आयोगाचे पेपर सॉल्व्ह करा. आणि आयोगाचे पेपर मधून तुम्ही लॉजिक वाढवण्याचा प्रयत्न करा. 1 ते 2 4 मार्कापर्यंत 2 ते 4 मार्कापर्यंत तुमचं ते लॉजिक काय बरं मार्क वाढू शकतं लॉजिकने. एकदम महत्वाचा पार्ट आहे. पेपरच्या त्या झोन मध्ये जाणं गरजेचं आहे आपल्याला. टेस्ट सिरीजचा जो विचार असतो तो खूप वेगळा असतो. टेस्ट सिरीज जर सॉल्व्ह केला तर तुम्हाला निगेटिव्हिटीकडे पण जाऊ शकतात जर कदाचित कमी मार्क आले एखाद्या पेपरला. ओके, त्याच्यामुळे तुम्ही आयोगाच्या पेपरवरती काय करा बरं, जास्तीत जास्त काय द्या बरं. येस, धन्यवाद.